नमस्कार. आज आपण बघणार आहोत आप्पे कसे बनायचे. आप्पे बनवण्यासाठी तांदूळ मी भिजू घालत आहे. 1 वाटी मी तांदूळ टाकले आहे. आपल्याला अशा तीन वाट्यात तांदूळ टाकायचे आहे. हे बघा, ही दुसरी आणि तिसरी. हे बघा, मी तीन वाट्या तांदूळ टाकलेले आहे. आणि आता मी अर्धी वाटी मुगाची डाळ टाकत आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाकत आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ टाकत आहे. हे बघा, अर्धी वाटी मी उडदाची डाळ टाकली आणि आता याच्यात पाणी टाकूया. हे बघा, मी पाणी टाकत आहे. पाणी टाकून हे भिजू द्यायचं. हे बघा, मी हे रात्री मिश्रण टाकलेलं आहे. रात्री भिजलं की मी सकाळी आप्पे करणार आहे त्याचे. रात्री हे फक्त भिजू घालायचं. हे बघा, आपलं मिश्रण आता आता आहे. ते आता मी काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे हे भिजलं आहे. हे दोन्ही पण. हे बघा, आता हे काढून घेऊया. हे बघा, हे अशा प्रकारे भांड्यात टाकून घ्यायचं आणि आता काढून घेऊ. आता आपण मिक्सरमधून हे सगळं मिश्रण काढून घेऊया. हे बघा, हे असं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. पण भगोन्यात टाकूया. हे बघा, हे बघा, हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं मिक्सरमधून आणि थोडं पाणी टाकत राहायचं. हे बघा, आपण असे बॅटर तयार केलेलं आहे. आपण आता यात सोडा टाकून घेऊया. थोडा सोडा टाकून द्यायचा. आणि हलवून आता हे अर्धा तास ठेवून द्यायचं. पूर्ण हलवून घ्यायचं. एकजीव करायचा सोडा आणि मिश्रणचा. आणि आता हे अर्धा तास ठेवून द्यायचं. मग अर्धा तास मुरू घालायचं. नंतर आप्पे करायचे. शेंगदाण्यासोबत खायची चटणी करूया. 1 वाटी शेंगदाणे आपण भाजून घेऊ. हे बघा, आपले शेंगदाणे चांगले प्रकारे भाजले आहे. चला आपण हे काढून घेऊया. एक वाटी शेंगदाण्यासाठी मी 12 मिरच्या घेतल्या आहे आणि आता हे आपण भाजून घेऊ. हे बघा, हे मिरच्या भाजून घेतल्या. आता हे काढून घेऊ. चला, आता आपण या मिरच्या मिक्सरमधून काढून घेऊया. लसूण, शेंगदाणे, मिरच्या हे तिन्ही काढून घेऊ. आणि तुम्हाला जसे चवीनुसार, आमच्या घरी तिखट खातात म्हणून मी तिखट जास्त टाकलेले आहे मिरच्या. तुम्ही कमी पण टाकू शकता. हे बघा, आता हे शेंगदाणे मी भांड्यात टाकत आहे. मी तिन्हीच आणि आता हे काढून घेऊया. हे बघा, आता आपण मिरच्या आणि लसूण आणि सांबार काढून घेऊ. हे बघा, चटणी निघली. आता मस्त बारीक केलेली आहे आपण. आता आपण चटणी करू. हे बघा, आता मी कढई ठेवली. त्यात तेल टाकते. दोन 3 उभे मी तेल टाकलेलं आहे. आता मी मोहरी टाकत आहे. मोहरी टाकायची. तेल कडकडलं, मोहरी टाकून द्यायची. आणि आता जिरं टाकायचं. हे बघा, जिरं टाकणं झालं की मिरची टाकून द्यायची बारीक करून. हलवून घ्यायचं. हे बघा, हे असं हलवून घ्यायचं.
थोडं मीठ टाकायचं त्यात, लवकर होतं त्यानं. हे बघा आपली मिरची तळली. आता मी हळद टाकते. 1 चम्मच मी हळद टाकलेली आहे. त्यात शेंगदाणे चटणी टाकून घेऊ. आता यात थोडं पाणी टाकते मी. शिजायसाठी थोडं पाणी टाकायचं. हे बघा, चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा, आंबा टाकून द्यायचं थोडा. नंतर 10 ते 15 मिनिटं ही चटणी शिजू द्यायची. मग आता आप्याच्या बॅटरसाठी मी 3 टमाटे आणि 3 कांदे घेतले. हे 3 हे वस्तू कापून घ्यायच्या. चिरलेले 3 टमाटे आणि 3 कांदे आपण बॅटरमध्ये टाकून घेऊया. हे बघा, टाकून घ्यायचे यात. आणि आता हे हलवून घ्यायचं. हे बघा, हे असं हलवून घ्यायचं. हे बघा, हे 15 ते 20 मिनिटं मी मिक्सरमधून काढल्या. आणि आता ते बॅटरमध्ये टाकून घेऊया. हे बघा, आणि याच्यात मी कोथिंबीर पण टाकलेलं आहे. बॅटर आता हे काढून घेऊया. मी जे टाकले होते ते पण काढून घेऊ. हे बघा, आणि आता मी थोडं कोथिंबीर टाकणार आहे ते वर. हे बघा, मी आता कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर टाकलेलं आहे मी. आता कोथिंबीर हलवून घेऊ. हे बघा, आता मी जिरं टाकत आहे. 1 चम्मच मी जिरं टाकलेलं आहे. हे बघा, मी 1 चम्मच आणि 1.5 चम्मच मी मीठ टाकलेलं आहे. हे बघा, आता आप्याच्या पात्राला तेल लावून घेऊ. हे बघा, हे असं तेल लावून घ्यायचं. तेल लावलं की मग चिपकत नाहीत, ते छान मग होतात. हे बघा, तेल लावून घ्यायचं आहे असं. हे बघा, आता मी तेल लावलेलं आहे. आता मी आप्याचं पात्र गॅसवर ठेवते. हे 5 मिनिटं गरम होऊ द्यायचं. हे बघा, आता आपलं पात्र गरम झालेलं आहे. आणि आता आपण पात्रात मिश्रण टाकून देऊया. हे बघा, हे असं मिश्रण टाकून द्यायचं. असं मिश्रण टाकून द्यायचं. हे बघा, आता सगळे मी टाकलेले आहे. आणि आता हे 5-6 मिनिटं मी होऊ देणार आहे. मीडियम गॅसवर होऊ द्यायचं. एका साईडनं झालेले आहे. आणि आता हे दुसऱ्या साईडनं आपल्याला काढून घ्यायचे. हे बघा, हे असं काढून घ्यायचे. दुसऱ्या साईडनं पलटी मारून घ्यायचे. हे बघा, मी पलटी करून घेतलेले आहे. आणि आता हे 2-3 मिनिटं खालच्या साईडनं होऊ द्यायचे. मी झाकण ठेवून देईल त्याच्यावर. आणि आता हे 5 मिनिटं हे दुसऱ्या साईडनं वाफ द्यायची. हे बघा, आपले वाफ देणं झालेले आहे. आणि आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, कटके लागतं ते काय होतं बोलल्या पण. हे बघा, आता आपण हे काढून घेऊ. आपले आप्पे आणि चटणी तयार झालेली आहे. किती छान दिसते. तुम्हाला
लवकरात लवकर जर चटणी तुम्हाला आप्पे जर बनवायचे असेल तर तुम्ही रात्री टाकायचं आणि सकाळी आप्पे करायचे. एकदम मस्त होतात. हे बघा, एकदम मुलायम, खायला पण छान लागतात. हे बघा.